बघ दरवळती लाल चुटुक मखमली आता अलगद हे उमलेलं भारुनिया अवकाशच अवघा. डॉक्टरांनी पहिल्यांदा ज्यावेळी हा प्रयोग केला त्यावेळी मी पहिल्यांदा पाहिला. म्हणजे माझ्या वेळची सगळीच नटमंडळी त्याची बसलेली असतील. तूही होतास त्यावेळी. तर प्रत्येकाला ते करावं असं वाटत होतं त्यावेळी. शब्द पूर्णपणे पाठ नसताना सुद्धा काही वेडेवाकडे का होईना पण त्या लईमध्ये ते बोलणं हा एक त्यावेळेचा छंद होता. त्यामुळे नटसम्राट हे गेले कित्येक वर्ष कुठेतरी आतमध्ये असं एक बांडगुळासारखं होतं. ते बीज कधीतरी पडलेलं होतं आणि ते या निमित्तानं सगळं निघून गेलं. बरं गंमत काय होतं की नेहमी काम करत असताना विजयबाईंकडे शिकल्याप्रमाणे की स्विच ऑन स्विच ऑफ व्हायचं. एकदा त्या सीनमध्ये जायचं त्यातून पुन्हा बाहेर पडायचं नाही तर त्रास होतो. हा एकच चित्रपट असा होता मी आत्तापर्यंत केलेला की ज्याच्यामधून मला कधी बाहेर यावं असं वाटलं नाही. कारण बाहेर येऊन पुन्हा त्यात जाणं हे फार कठीण होतं. त्यामुळे मी तिथे सतत असल्यामुळे मला एरवी मला होता आलं नाही आहे. त्यामुळे मला कोणाशी भांडता नाही आलं. पण खरं सांगतो एकही क्षण असं मिळालं नाही. पण महेशनी हे पेतलं खूप छान आहे. हा चित्रपट इतका चालणं आणि आवडण्याचं महत्त्वाचं कारण ते ज्या पद्धतीनं बेचलेलं आहे. मी आत्ता खाली बोलत होतो की तो एक साध्या वर्गाला म्हणजे रिक्षा चालक किंवा अतिशय खालच्या वर्गाला म्हणजे सांपत्तिक दृष्ट्या म्हणतोय डोक्याने नाही त्यांनाही तो आवडतो आणि जे अतिशय फार उच्च विचार करणारे आहेत त्यांनाही ते आवडतो. तर त्यांनी तिथली ती जो सुवर्ण मध्ये गाठलेला तो फार छान आहे. बेतला छान आहे. विधात्या तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोकं आदळायचं रे. त्यातली ती एक तर साधी गोष्ट आहे दिवा जळू दे सारीरास सारखा. तो तसा कौटुंबिक जिव्हाळ्याची ती कथानक आहे. त्याला ते भाषेचं वेष्टन असल्यामुळं ते कुठल्या कुठं जातं. तात्यासाहेबांनी त्याला एक नटाचं ते अवगुंठन दिलेलं आहे. नाही ते एक साधी प्रत्येक घरची गोष्ट आहे. त्यामुळे ते छान असं कुठल्या अतिशय वेगळ्याच लेवलवर जातं. त्या दुःखाला ती नुसती एका माणसाची कौटुंबिक गोष्ट न राहता त्याला फार वेगळं स्तर मिळतो. त्यामुळे ते करताना फारच छान. बरं बाकीची बाजूची मंडळी काम करत असताना ती इतकी छान. मला एक तर उलट करावं लागलं. शेवट पहिल्यांदा केला आणि सुरुवात नंतर केली. त्यामुळे माझं सगळ्यात जे आतमध्ये तुंबलेलं होतं ते आधी संपून गेलं. त्यामुळे मी थकायचा होतो तो थकून झालो होतो. मी मेलो आधी आणि नंतर जगलो. त्यामुळे मला ते फार बरं वाटलं की संपलं होतं तो भाग. सगळ्यात महत्वाची गोष्ट किरण यज्ञोपवी त्यांनी खरंच तात्यासाहेब कुठे थांबले आणि तो कुठे सुरू झाला हे लक्षात येत नाही. विक्रम साळी माझा त्या मरण्याचा सीन आहे तो त्यांनी काय लिहिलेला आहे. कोणी घर देतं का? घर एका तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून डोंगरात हिंडता आहे. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडत आहे. कोणी घर देतं का रे? खरं सांगतो की हे फार नशीब आहे की असा एखादा रोल म्हणजे खरंच ह्याचा स्वभाव आणि माझा स्वभाव जसा अगदी आपण तिराहीतपणे पण पटकन असं काही ते तिरकसपणे बोलताना दोघंही मन मिळावं हळवे असे. त्यामुळे हे चित्रपट पूर्ण 60 दिवसाचा चित्रपट 3च दिवसात संपतो की काय असं ते वाटणं होतं. ते साहजिक होतं. पण तुम्हाला खरंच सांगतो की एकदा तरी असं काहीतरी व्हावं. एकदा की हे नाही रे काय हा स्वर लागावा असं कधी झालंच नाही. चित्रपटावरले जे सीन्स आहेत ते सोडले तर कधीही वरचा स्वर लागलाच नाही. बरं त्याचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे तो गोंधळ विनाकारण कशाला ते वेस्ट करा. आणि ती सगळी एनर्जी जी प्रिझर्व झाली ती टाकली गेली त्याचा फार. शेवटचा सीन करत असताना तुम्हाला खरं सांगतो म्हणजे त्यावेळी तो खूप आधी झालेला आहे. मलाच माहिती नाही मेधालेचं त्यावेळी काम सुरू सुद्धा झालं नव्हतं.
तो पाहिल्यानंतर मलाही अरे आपल्याकडनं हे कसं झालं. काही वेळा आपल्या नकळत काहीतरी गोष्टी होऊन जातात आणि ते नकळत होण्यासाठी बाकीची दानं अगदी योग्य ठिकाणी पडलेली पाहिजे आणि ती पडली होती या चित्रपटामध्ये सगळ्याच बाबतीमध्ये. सगळं छान. परवा एक अतिशय अप्रतिम अशी शाबासकी मला मिळाली कामाबद्दल आणि मला ती अतिशय महत्वाची वाटते. सोनाली कुलकर्णी माझ्याबरोबर प्रकाश आमटेमध्ये तिने काम केलं होतं. ती म्हणले सर तुम्हाला हे कसं काय जमतं. मृण्मयी ज्यावेळी सीन करत होती त्यावेळी तुमच्याकडे आमचं लक्षही जात नव्हतं आणि सगळा सीन मृण्मयीचा होत होता. विक्रम काका काम करत असताना तुम्ही नुसते तिथे असता. म्हटलं भाई आपण तिथे असायचंच असतं. म्हणजे आपण तिथे नसायचं पण आपण असायचं असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण उगाच काहीतरी करून त्यांचा परफॉर्मन्स घाण करायचा नसतो आणि त्या असण्याचं तुला ते जाणवलं ना ते फार महत्वाचं आहे. मला तुम्ही प्रकाश आमटेमध्ये किती तुम्ही ते सीन करण्यासाठी मी चुकीचं करत होतो तुम्ही मला म्हटलं नाही तो सीन तुझा होणं ही त्या सिनेमाची गरज असते आणि सिनेमा आपला असतो. रोल जर माझा फक्त आपला असेल तर मी एक पात्र इथे उभारून करून त्यामुळे ती मला अतिशय आवडलेली आणि हे खरं सांगतो रमाकांत देशपांडे पुलंचे धाकटे भाऊ समोरचा बोलत असताना सगळ्यात उत्तम अभिनय कुठला तर तो काय बोलतो ते ऐकायचं. आता महेश मगाशी बोलत असताना मला हे असं बघावं लागतं त्याचं कारण मला त्याला खरंच तो काय बोलतोय. मध्ये त्याला एखादा शब्द आठला तर मी त्याला प्रॉम्प्ट करेन. मध्ये काहीतरी त्याला आठवलं नाही तर मी बोलेन. कारण हे खरं आहे ना. ही बॉडी लँग्वेज नसेल आणि मी असंच बघत राहील तर तो बॉडी लँग्वेजच नाही. आपण ज्यावेळी मिठी मारायला जातो त्यावेळी अशी मारतो अशी थोडी ते नाही ना मॅडम मग तिळगुळ देऊच नका नाही का. तर त्या पद्धतीनं ह्या सगळ्या ह्या बेसिक ज्या आहेत आमच्या नशिबानं आम्हाला त्या वयामध्ये विजयाबाई रमाकांत देशपांडे सुलभाताई अरविंद देशपांडे भेटले आमचं नशीब. तुमच्या वयामध्ये तुम्हालाही छान मंडळी दिग्दर्शक भेटलेली आहे चंद्रकांत कुलकर्णी वगैरे सारखी आणि खरंच चांगली आहे ती मंडळी. खूप छान करतात ते. तुम्ही रागवायचं नाही. नाही रागावून काय फायदा आहे आणि रडणार सुद्धा नाही. माझ्या डोळ्यात अस्व जमा व्हायला लागली ना तर खिळे मारून खाचा करून टाकीन पण या आळई समोर मी रडणार नाही. दूर व्हा. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे. ह्या यशामध्ये मला सगळ्यात महत्वाच्यातले पैसे किती काय तो व्यवहाराचा भाग आहे. पण इतकी मंडळी आणि जी नॉन महाराष्ट्रीयन जी पाहतायत ते मला सगळ्यात महत्वाचं वाटते. जिथे टायटल सबटायटल आहे ते तर आवडतंच आहे. जिथे सबटायटल नाही तिथे त्यांना जे पोचतंय त्याची खरंच गंमत वाटते. कारण ती मुळामध्ये कथावस्तूच तशी आहे आणि ज्या पद्धतीनं तू केलंयस मला फारसं कौतुक करता येत नाही कोणाचं. कुठेतरी काहीतरी काय चुकले तुझं हे सांगायला आवडतं पण नाही धरायला मिळाला. छान फार सुंदर. अवकाशच अवघा खेळनवा नटसम्राट करायचं ठरवलं त्याचं कारण एकच होतं ते टायटल वॉज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. कम्प्लीट कमर्शियल रिझनसाठी मी नटसम्राट हे टायटल म्हणून हा सिनेमा करायचं ठरवलं. मला काही माहिती नव्हतं. मी नाटक पाहिलं नव्हतं आणि ठरवल्यानंतर कारण एक टीव्हीवर कुठेतरी ब्लॅक अँड व्हाईट मी कुणी घर देता घर डॉक्टरांचं पाहिलेलं. आय डोंट नो वाय ॲक्च्युली कुठेतरी मध्ये कुणीतरी नाटकच शूट केलेलं होतं त्यावेळेला आणि मग मी नाटक आणून वाचलं. माझं मराठी फार ग्रेट नाही. इन द कोर्स ऑफ दिस फिल्म माझं सुधारलं थोडंसं नाना रिस्पॉन्सिबल आहे त्यासाठी आणि मी ते वाचलं नाटक आणि बऱ्याचशा त्या सॉल्युकीज मी आय रश थ्रू इट. मी म्हटलं याचा अर्थ शोधायला बसलो तर माझं नाटक वाचून होणार नाही आणि
थ्रू द होल स्क्रिप्ट आणि मला लक्षात आलं की ह्याच्यात एक स्टोरी आहे. द नेक्स्ट थिंग वॉज आय वॉन्टेड टू फॉरगेट जे वाचले ते, कारण काही सुचायला ना की मग ते कुठेतरी ते आठवत राहतं की हे असं असं झालं पाहिजे. आणि मला सगळ्यात सुरुवातीला काय दिसलं ते बर्न थिएटर दिसलं. आणि आता सिनेमा जेव्हा बघतो ना तर मला वाटतं त्या बर्न थिएटर इज अ व्हेरी व्हेरी इंटिग्रल पार्ट ऑफ द फिल्म. त्या बर्न थिएटरने त्या सिनेमाला एक लुक दिलाय, त्या सिनेमाला एक काय म्हणतात एक त्या माणसाचं रुईन आहे. ते बर्न थिएटर इतकं देवालोक एकत्र झालंय ते त्याचा मला खूप फायदा झाला. To be or not to be, that is the question. तू नट म्हणून भिकारडा आहेसच, पण तू माणूस म्हणून सुद्धा साले नीच आहे. सिनेमाच्या मुहूर्ताला गेलेलो अशाच एका बेटावर नावाच्या सिनेमाच्या, आणि नानाला म्हटलं, नाना म्हणाला करून लगेच तिकडे प्रेसवाल्यांना नानाने सांगून टाकले आम्ही नटसम्राट करतोय. तो पायाखाली जमीनच सरकली, कारण काहीच ते बर्न थिएटर आणि नाटक वाचलेलं एवढंच मला फक्त जे काय होतं ते माझ्याकडे पुंजी. मग एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आणि मी स्टार्टेड रायटिंग इट. त्या बर्न थिएटरवर 18 सीन झाले लिहून आणि मी सॉलिलोक्वीज हे नाटकाची स्ट्रेंथ असते. सिनेमात त्याची काहीच जागा नसते. सिनेमामध्ये सॉलिलोक्वीज ऑलवेज आउट ऑफ प्लेस असते. पण हा सिनेमा करायचा आणि त्यातल्या काही सॉलिलोक्वीज आहेत त्या कर देता का कर, टू बी ऑर नॉट टू बी, ह्या नसत्या टाकल्या तर मला लोकांनी म्हटलं की नाही हा नटसम्राट नाही. त्यामुळे वेगळीच एक सर्कस होती जी मला करायची होती. आणि 18 सीन नंतर थांबलो कारण मला पुढे सुचत नव्हतं. आणि नंतर मला राम अभ्यंकर हे विक्रम गोखलेचं कॅरेक्टर सापडलं. देन थिंग्स बिकेम मच इझियर. हे सगळं करत असताना हा सिनेमा करताना हा सिनेमा नटसम्राट असावा पण ते कुठेही नाटक दिसू नये हे मनाशी पक्क होतं. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे, जुलियस सीझर. मी आहे प्रतापराव, मी ऑथेल्लो, सुधाकर आणि हॅम्लेट, आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर नटसम्राट. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे, उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. हा उलटा करायचा होता सर, कारण मला खोट्या दाड्या खोट्या मिशा नको होत्या. नानाने 6 महिने दाढी वाढवली. थोडंसं प्रत्येकाचं ना खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. 6 महिने नानाने काही केलं नाही, फक्त दाढी वाढवत राहिला. दाढी वाढवून मला तर उलटा ती दाढी कापत कापत सिनेमा करायचा होता. त्यामुळे क्लायमॅक्स शूट करायचं असल्यामुळे सगळ्यात 2 महागडे सीन्स आधी करायचे होते. थिएटर जळलेलं हवं होतं. लिहिताना खूप सोपं असतं की मला एक जळलेलं थिएटर दिसलं, पण ते करताना फेस आला आमच्या तोंडाला, कारण काय कुठे शोधणार कुठे. मग एक थिएटर बांधलं. एकनाथ कदमचे मी ते खूप आभार मानतो. फिनॉमिनली त्यांनी आर्ट डायरेक्शन केलं याचं. मग ते बांधलं, मग ते जाळलं थिएटर. एक एक तुकडा बाहेर नेऊन जाळून मध्ये परत असेंबल केलं. एवढा सूट असायचं. सूटला काय म्हणतात ना मराठीत, ते असं काळं थोडी काळ ते म्हणजे अख्खं प्रत्येक जण रात्री जाताना पहिला अर्धा तास आमचा फक्त नाक आणि कान साफ करायला तेवढे काळं ते सूट जाऊन बसलेलं असायचं. पण त्यानंतर वॉज अ ब्रिज. ते ब्रिज आणि थिएटर ह्याच्यामध्येच मला वाटतं मोर दॅन 60% आम्हाला बजेट लागलं. पण तरी दोषी डगमगले नाही. मला वाटलं की चला ते फॉन्ड. आणि नानाने पण काहीच नानागिरी केली नाही. तुम्ही नाटक सोडलं नाहीत, घरी घेऊन आलात. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतो. सगळ्यात मोठं म्हणजे प्रॉब्लेम झाला. आम्ही शूटिंग करायचं ठरलं. दुसऱ्याची शूटिंग होतं आणि मग रीमा हॅड सम डेट इश्यू आणि आता काय करायचं. क्रॉस रोड. मग कोणाला घ्यायचं. मग 2 नावं शॉर्टलिस्ट केली, नीलकांती पाटेकर किंवा मेधा मांजरे. आणि डायलेमा असा होता की मला वाटायचं मी मेधाला घेतलं तर नाना हर्ट होईल. नाना म्हणाला तू ठरव काय करायचं ते. आणि माझं खूप हे झालं. मी स्क्रीन टेस्ट दोघींचे बघितले समवेर.
मला यू टेक अ कॉल, माझं काही म्हणणं नाही. आणि त्यांनी घाबरत हो सुरुवातीलाच नाना म्हणाला आधी मेधाला तू का नाही विचारत, पण मी म्हटलं नाही रे तिला एवढं आय डोंट एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी झेपेल की नाही. पण हे झाल्यानंतर मी शॉर्टलिस्टेड मेधा. एक ते टेन्शन कायम होतं की म्हटलं कसं असतं की कुठेही जरा 19-20 झाली असतं लोकांनी म्हटलं असं एक चावटपणा करतो सगळं बायकोला घेतो आणि पण आय व्हेरी प्राऊड टू से मेधा इज एक्सेल्ड, मेधा इज डन अ ग्रेट जॉब. नवीन वर्ष यायला लागलं की प्रत्येकाचे गणितं आणि हिशोब मांडणं सुरू होतं की सरत्या वर्षामध्ये काय काय झालं आहे आणि नवीन वर्षामध्ये काय काय नवीन गोष्टी येणार आहेत. तर माझा लॉटरी लागली होती कारण ज्या पद्धतीने ते वर्ष संपलं, कट्यारमय होतं, संगीतमय होतं, एक अत्यंत संस्कारक्षम असा सिनेमा कट्यारच्या रूपाने लोकांच्या मनावरती आणि कानांवरती सुद्धा संस्कार करणारा सिनेमा होता. आणि त्याच्यानंतर नटसम्राट आला. आतापर्यंत अनेक कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलेली आहेत नटसम्राटने ऑलरेडी. आणि बॅक टू बॅक हिट म्हटल्यानंतर कोणाला आवडणार नाही किंवा कोण आनंदी नसेल. सो अजूनही पुढचे सिनेमे येतात, त्यामुळे आता मी त्याची वाट पाहते की ज्या पद्धतीने हे वर्ष सुरू झालं आहे तर काहीतरी मजेशीर घेऊन येणार आहे पुढचं वर्षात. प्रत्येक वेळेला कसं भान सुटतं बाबा तुमचं. अहो तुमच्या मोठेपणाचा मान लोक ठेवतील पण किती, त्याला काही मर्यादा आहेत की नाही. तुम्ही नाटक सोडलं नाहीत, घरी घेऊन आलात. विधात्या तू इतका कठोर का झालास? मला असं वाटतं की प्रत्येकाने खूप प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि जे काही श्रेय आहे ते सगळं महेश सरांचं आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीने ते सगळं डेव्हलप केलं आहे किंवा किरण यज्ञपवे ज्या पद्धतीने स्क्रीन प्लेची बांधणी झालेली आणि शिरवाडकर म्हणजे त्यांचं यश कोणी हिरावूनच घेऊ शकत नाही. ती सगळी मूळ कथा बेस सगळा त्यांच्या व्हिजनमध्ये होता. आणि मी ठरवलं होतं की नाना काका जे काही करतील त्याला तुम्हाला फक्त रिॲक्ट व्हायचं आहे. तर तो इतका मोठा नट आहे की त्यांच्याबरोबर काम करताना तुम्हाला नाही खरंच नाही वेगळं काम करायला लागत. तुम्हाला फक्त रिॲक्शन द्यायच्या असतात आणि त्या मी खूप मनापासून करण्याच्या प्युअर ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि जो सीन्स की लोकांना आवडतो यापेक्षा आणखीन काय वेगळं हवं असतं. मला खूप आनंद होतो. एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन ये करुणा करा. आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोकं आदळायचं. नवीन वर्षाचे प्लॅन्स म्हणजे आता माझा जानेवारीमध्ये माझी फिल्म ऑन फ्लोअर चालली 18वा उंट, जी मी निर्माती आणि दिग्दर्शिका असेन त्या सिनेमाची. थँक्यू. आणि त्याच्यानंतर अनुराग हा जो आम्ही प्रोड्यूस केलेला आहे ज्याच्यात मी काम केलेलं आहे तो सिनेमा आता लवकरच प्रदर्शनाच्या मार्गावरती आहे. तर त्यामुळे हे दोन महत्त्वाचे आणि महत्त्वाकांक्षी असे प्रोजेक्ट्स आहेत. याशिवाय महेश सरांचीच पुढची फिल्म रुबिक्स क्यूब आम्ही एप्रिलमध्ये रिलीज करतो आहे ज्यामध्ये कंप्लीट हटके वेगळा लुक असणार आहे. तर हे वर्ष काहीतरी वेगवेगळं पाहायला मिळेल प्रेक्षकांना असं नक्की मी सांगू शकते. आणि नटसम्राटला जसा प्रतिसाद दिला तसाच पुढच्या सुद्धा सिनेमांना द्या एवढीच रिक्वेस्ट करू शकते. खूप छान वाटतं कारण आम्ही एक खूप प्रामाणिक प्रयत्न केला होता एक चांगली कलाकृती देण्याचा सगळ्या प्रेक्षकांना. आणि प्रेक्षकांना ते आवडलं बघून तर म्हणजे पूर्ण आमचे जे कष्ट आहेत ते सगळ्यांचे अख्ख्या टीमचे पूर्ण कारणी लागल्यासारखे वाटतं. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. कोणी घर देतं का? घर खूप चांगलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एक चांगलं दर्जेदार काहीतरी प्रेक्षकांना देता तर तेव्हा प्रेक्षक नक्कीच ते बघायला जातो. हे नटसम्राटनी आय थिंक सिद्ध केलं आहे आणि हे मराठी सिनेमासाठी हे खूप एक चांगलं पाऊल आहे असं. एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरात हिंडताय. अशी जागा ढूंढताय. कोणी घर देतं का रे? मोठ्या मोठ्या माणसांकडनं पाठीवर थाप आली आहे आणि भरून येतं असं. आणि सगळ्यात मोठी थाप माझ्या आईवडिलांकडनं आली आहे त्याच्यामुळे ते सगळ्यात
जास्त मला दॅट इज वॉट हॅज टच मी द मोस्ट.